जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि एसआरटी आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। विविध मांग लेते हुए ब्लैक पैंथर पक्ष के जिलाध्यक्ष सुभाष देसाई के नेतृत्व में कोल्हापुर जिलाधिकारी कार्यालय के सामने पिछले 15 दिन से आंदोलन कर रहे हैं। कल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे इस आंदोलन के स्थल में जाकर विचार विमर्श करके सकारात्मक चर्चा की। जब तक ठोस आश्वासन नहीं मिलता तब तक ये आंदोलन चलता रहेगा, ऐसी चेतावनी सुभाष देसाई ने दी। राजश्री छत्रपती शाहू राजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, संत गाडगेबाबांचा, ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आजचा आंदोलनाचा 15वा दिवस आहे। या आंदोलनामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी अजिबात दखल घेतली नाही, परंतु त्यांनी काल महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आमच्या आंदोलनाला भेट दिली। आमच्या मागण्या त्यांनी शांत पद्धतीने ऐकून घेतल्या। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला मेसेज दिलेला आहे। तर मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। मिनिमम त्यांनी माणुसकी दाखवली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्याकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलं। परंतु हे प्रशासन एवढं निर्डावलेलं आहे की 15 दिवसानंतर त्यांनी दुसरं नोटीस पाठवलेलं आहे संबंधित विभागाला। आत्ताच केंद्र सरकारने राज्य सरकार सांगते की आमचे व्यवहार सगळे ऑनलाईन आहे, 1 मिनिटात मेल जातोय, मेसेज जातोय, तरी पण 15 दिवस यांनी जर मेसेज देत नसतील तर दप्तर दिरंगाई काही कारवाई व्हायला पाहिजे होती। आणि अशा पद्धतीचे हे जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन एवढं निर्डावलेलं आहे। लोकांच्यासाठी चालवलेली राज्याला लोकशाही म्हणतात, पण ती लोकशाही कागदावरच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण करताना भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार कायदा सर्वांना समान असतो असं म्हटलेलं आहे। परंतु हे प्रशासन तोंड बघून न्याय देते आणि सर्वसामान्यांच्याकडे दुर्लक्ष करते। त्याचा ब्लॅक पॅन्थर पक्ष जाहीर निषेध करते। आणि माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे नुसतेच मंत्री नाहीत, तर बाळासाहेब ठाकरेंचे ते नुसते नातू नाही, तर ते पुरोगामी विचाराचा वारसदार असणारे आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांचे देखील ते वारसदार आहेत। तर त्यांनी दिलेला शब्द त्यांचे वडील मुख्यमंत्री असल्यामुळं आणि ते सरकारमध्ये असल्यामुळं त्यांच्या सरकारवर विश्वास ठेवून आम्ही काही दिवस आंदोलनाची वाट बघणार आणि आम्ही संविधान मानणारी मंडळी असल्यामुळं लोकशाही मार्गाने हा लढा आमचा चालूच ठेवणार आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नहीं। महाराष्ट्र सरकार के निर्देशानुसार एवं जिलाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर द्वारा दिए गए मार्गदर्शन के अनुसार सुधागढ़ किले पर सफाई अभियान के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई। प्रारंभ में सुधागढ़ किले के दरियागांव ठाकरवाड़ी में शिवाजी महाराज के प्रतिमा की पूजा की गई। साथ ही इस अवसर पर स्थानीय सरपंच एवं पदाधिकारी मौजूद थे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। 1670ला शिवाजी महाराजांना असं लक्षात आलं की राजगड त्या मानाने काय म्हणून आपण सुरक्षित नाही, म्हणून कुठेतरी आपली सुरक्षित ठिकाणी राजधानी हलवायला पाहिजे।
म्हणून त्यांच्यासमोर जे काही ऑप्शन्स होते किंवा आपण म्हणून विकल्प होते त्यातला एक अर्थातच रायगड होता, जिथे पुढे त्यांनी राजधानी निर्माण केली. परंतु आता आपण ज्या किल्ल्यावरती आहोत सुधागड, हा सुद्धा त्यांनी एक रायगडाच्या काय म्हणू आपण राजधानीच्या दृष्टीने त्याचं एक निरीक्षण केलं होतं किंवा त्याचा विचार केला होता. आणि पुढे त्यातलं कारण ऑब्व्हियस आहे की वरती मोठं पठार नाही आहे आणि रायगडाची जी अभेद्यता आहे तेवढी या किल्ल्याला अभेद्यता नाही. रायगडाचे तुटलेले कडे पाहिल्यानंतरच आमच्या लक्षात येतं. आणि खरं म्हणजे महाराजांच्या 1656 सालापासूनच मनात होतं की तक्ता जागा गड हाच करावा, म्हणजे रायगड करावा. परंतु या ठिकाणी त्यांचा असं प्रयत्न चालले होते किंवा त्यांच्या मनात कदाचित तो विचार असेल की इथे सुद्धा आपण राजधानी करावी का. आजकल के सोशल मीडिया के ज़माने में व्हाट्सएप और फेसबुक के ज़रिए लोग एक दूसरे से संवाद करते हैं, लेकिन महाराष्ट्र बुल्ढाना जिले के सिंदखेड़ राजा तहसील में केशव शिवनी गांव के युवाओं के नीलवादड़ 358 भीमज्वाला इस नाम का ग्रुप व्हाट्सएप ग्रुप है. इस ग्रुप में माध्यम से समाज के लिए अलग अलग प्रोग्राम करने का नियोजन करते हैं. ऐसे में त्याग मूर्ति माता रमाई की जयंती समारोह तथा अभिवादन सभा का आयोजन नालंदा बौद्ध विहार केशव शिवनी और रमाई महिला मंडल केशव शिवनी की ओर से करने की चर्चा ग्रुप में हो रही थी. इस दौरान गांव के 35 साल के नौजवान बाबूराव दादाराव वाघमारे की अचानक हार्ट अटैक से मौत हो गई. उनके पीछे बूढ़े माँ बाप, पत्नी शालिनी और 3 छोटी छोटी बेटियां. घर में कमाने वाले वो अकेले थे. ऐसे में इस गंभीर बेसहारा परिवार को व्हाट्सएप ग्रुप के माध्यम से आर्थिक मदद करने की चर्चा हुई और सभी के प्रतिसाद से 60,000 की रकम जमा हुई. इस रमाई जयंती की उपलक्ष्य में 60,000 का चेक मान्यवरों के हाथों प्रदान किया गया. की एक कच्ची समाज आहे, तुम्हाला माहिती आहे कच्ची समाज, आणि आमच्या मेहकरच्या भागामध्ये तो समाज आहे. राजस्थानमधून तो समाज आलेला आहे. मॉमेडियनला बिलॉंग करतो, मुस्लिम समाजाला. पण त्या समाजाची एक पद्धत आहे. हे का सांगतो मी लक्षामध्ये घ्या. तर त्या समाजामध्ये जर असा घरातला कोणी कमावता व्यक्ती जर एक्सपायर झाला किंवा मेला, तर आपण जसे सावण्याच्या निमित्तानं किंवा मौतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व एकत्र येतो, आपलं सगळं रडण्या बिडण्याचे कार्यक्रम होतात आणि आपण शाब्दिक दुःखामध्ये सहभागी होतो. परंतु त्या समाजामध्ये ही पद्धत नाही आहे. त्यांचे हे विधीचे कार्यक्रम आटोपल्यानंतर कच्चे समाजातले लोक भंतीजी वैयक्तिकरित्या त्या महिलेला जाऊन भेटतात. पण भेटत असताना एक गुप्त पॉकेट घेऊन जातात. कारण त्या कच्ची समाजाचे अनेक आमचे मित्र आहेत मेहकरमध्ये, हे सातत्याने आवर्जून आम्हाला सांगतात. आणि मग त्या पॉकेटमध्ये एक अशी अनामत रक्कम असते की त्याचं काही ते ओपन करत नाहीत, पण मिनिमम ती रक्कम 50,000च्या वरती असते. ठीक आहे, ते व्यावसायिक लोक आहेत, पण याच्यातला मतितार्थ असं. आणि मग ते सर्व समाज अतिशय मोजके घर असतील मेहकरमध्ये, मिनिमम 35 ते 40 घराच्या वरती घरं नाहीत. पण हे सगळ्या घराची नैतिक आणि सामाजिक बांधिलकी या पद्धतीनं आणि हे जी तार जुळते. आमच्या बापानं आम्हाला सांगितलं की समाजाच्या उत्थानासाठी, विकासासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नातला या ठिकाणी कुठला तरी खर्च केला गेला पाहिजे. आणि म्हणून ही सर्व निळवादळ ग्रुप असेल किंवा ही केशव शिवणीचे तमाम आपले जागृत आणि असलेली ही मंडळी असेल, हे सर्वच्या सर्व अभिनंदनास पात्र होतात की त्यांनी माझी जी बहीण आहे, आपण पाहिलं की हा संपूर्ण कच्चा हवा त्या माऊलीच्या जीवनामध्ये हा नॅचरली जो कार्यक्रम किंवा या प्रसंग घडलेला आहे, या पद्धतीने जे काही आभाळ कोसळलेलं आहे याच्यातनं सावरण्यासाठी, कारण हे समाजाला दिशा देणारा एक मूर्तिमंत आणि जबरदस्त असं उदाहरण आहे. म्हणून माऊल्यांनो, आपण सर्व लोकांनी हे जे गळ्यामध्ये घालून रिरी करण्यापेक्षा हा दुःख मुक्तीचा खरा मार्ग आहे. बुद्धानं तुम्हाला सांगितलंय की दुःख मुक्तीचा मार्ग धम्म कसा जाणून घ्यायचा आहे, हे महत्वाचं उदाहरण या ठिकाणी आहे. मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा. मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा. मी म्हणतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. त्या माझ्या बहिणीच्या जागेवर आमच्या इतर कोणी बहिणी असतील तर काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून दुःखमुक्तीचा मार्ग, एखादा अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास आहे आणि त्या अर्धा भरलेल्या पाण्याच्या ग्लासमध्ये जर तुम्ही अजून पाणी ओतत असाल तर तो ग्लास भरणार आहे का काय होणार आहे? समाजाचा ठेवा आहे, महिलांचा तो आदर्श आहे. तिने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केलेच नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते. युगायुगांमध्ये जे कार्य होऊ शकले नाही ते बाबासाहेबांनी 40-45 वर्षात केले नसते. मासांच्या गोळ्यांना त्यांनी ताठ केले, ताठर केले. त्यांनी कणाहीनांना कणा दिला, पंखविहीन पक्ष्यांना पंख दिले, पंखात बळ ओतले आणि त्यामुळे सरपटणारे प्राणी गरुड जग घेऊ शकले.
या सगळ्या किमयचे किमयगार डॉक्टर बाबासाहेब असले तरी या किमयच्या भागीदार आहेत आईसाहेब तथा रमाबाई आंबेडकर. बाबासाहेबांच्या लढ्याला ऊर्जा देऊन त्याला ऊर्जस्वल करण्याचे काम या मातेने केले आणि तेही अर्धपोटी राहून. विचार करा मावल्यांनो ती रमाई कशी होती, विचार करा मावल्यांनो ती रमाई कशी होती, जिने पदरात सांभाळले भिवाला ती मीराई कशी होती. तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाई होती. तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाई होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापुर में आए थे. कोल्हापुर की पंचगंगा नदी प्रदूषण से मुक्त हो जाने के लिए डीपीआर प्रस्तुत हुआ. जल्द ही पंचगंगा प्रदूषण से मुक्त हो जाएगी तथा पूरा महाराष्ट्र प्रदूषण से मुक्त हो जाने के लिए मेरा प्रयास है. लोगों के माध्यम से मेरी वसुंधरा ये अभियान सफल हो जाएगा, ऐसा आश्वासन आदित्य ठाकरे ने जताया. जसं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो तिथे पर्यटनाचा आणि पर्यावरणाचा थोडा आढावा घेत असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या डिव्हिजन मध्ये असेल, ह्या कोल्हापूर जिल्ह्यात असेल, सांगली असेल, सातारा असेल, पर्यावरण खूप चांगलं काम चालू आहे. ह्या कामाचा आढावा घ्यायला काही चांगले सजेशन घेऊन इतर महाराष्ट्रात कुठे आपल्याला राबवता येतात त्याच्यावर थोडे पण आम्ही सल्ले घेतले. कलेक्टर महोदय होते, सीए होते, म्युन्सिपल कमिशनर होते. महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवण्यासाठी जे आम्ही काम करत आहोत माझी वसुंधरा अभियान, हे जनसहभागाने कसं वाढवता येतील, आपल्याला त्याच्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग कसा वाढवता येईल त्याच्यावर काम सुरू. महाराष्ट्रात प्रत्येक नदी आपण बघत असाल आणि तसं देशभर असेल. गोष्ट अशी होते की एखादं शहर एखाद्या नदीच्या बाजूला असतं आणि ते शहर मग वाढत जातं. ती नदीचा नाला होतो, नाल्याचं गटर होतं. कधी ना कधीतरी आपल्याला पुनर्जीवित करणं गरजेचं आहे. जसं आता वेंकाळा तलाव असेल किंवा आपली पंचगंगा नदी आहे, मुळा मोठाचा प्रश्न आहे, मिठीचा प्रश्न आहे, नागचा प्रश्न आहे. या सगळ्या नद्यांवर 2-3 वेगळ्या आपण काही कामं करत आहोत. एक म्हणजे अर्थात जे फ्लोटिंग डेब्री असतं त्याच्यावर काम लगेच होऊ शकतं, तुरंत होऊ शकतं, ते काम आपण हाती घेत आहोत. दुसरं म्हणजे सगळ्या NGOs आणि तिकडच्या नागरिकांबरोबर पिचिंग असेल, क्लॅनिंग असेल, थोडं स्वच्छता मोहीम असेल ते घेऊ. तिसरं म्हणजे सिवेज इनग्रेस म्हणजे गटारचं पाणी असेल, आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनचं पाणी असेल, ते जे काही नद्यांमध्ये किंवा आपल्या इतर वॉटर बॉडीज म्हणजे तलाव असतील याच्यात जात असतात ते थांबवायचं कसं, त्याच्यावर काम सुरू आहे. आणि चौथं म्हणजे केमिकलचे जे काही त्याच्यात जाणार असतं त्याच्यावर आता डीपीआर सुरू आहे. पंचगंगेचं देखील डीपीआर आमच्याकडे आलेला आहे. लवकरच त्याला फंड देऊन जो काही गरजेचं असेल, UD मंत्रालय असेल की आमच्याकडून खात्याकडून आम्ही याच्यावर काम लगेच सुरू करू. उद्योगांकडून नेहमीच प्रदूषण केलं जाते, त्याच्यावर कारवाई पुढं होतं तसं ते मध्यंतरीच्या काळात आपल्याला आठवत असेल काही लोकप्रतिनिधी आमच्याकडे सगळ्याच पक्षाचे आलेले, मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक झालेली, तेव्हा कडक कारवाई पण केलेली. तेव्हा सगळे जे काही इंडस्ट्रीज होते त्यांचे देखील डेलिगेशन झाले, त्यांनी देखील आम्हाला ग्वाही दिली की प्रदूषण जर काही होत असेल तर त्याच्यावरती आळा घालतील. एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यानंतर आता परत आम्ही प्रत्येक त्या सॅम्पलचा अभ्यास करायला लागले, पाण्याच्या सॅम्पलचा, कुठून नक्की प्रदूषण केमिकलचं आहे का, इंडस्ट्री डिस्चार्ज आहे का, सिवेज डिस्चार्ज आहे का, ह्याच्यावर थोडं सखोल अभ्यास करूनच आपण याच्यावर पुढची पावलं उचलू शकतो. प्रदूषणामधलं पाणी पूर्णपणे आता तेच सांगितलं मी. प्रदूषण नियंत्रण मंडळानं आतापर्यंत साहेब सगळ्या कारवाया केलेल्या आहेत महापालिकेवर, म्हणजे बँक गारंटी जप्त केली, नोटिसा बजावल्या, वीज पुरवठा खंडित केला. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ ऍक्टिव्ह करणं साहेब गरजेचं आहे. ह्याच्यात बरोबर आहे, कारण ह्याच्यात प्रदूषण जेव्हा आपण नियंत्रण करत असतो नक्की कुठून येतं ह्याचा अभ्यास जसं मी सांगितलं सखोलपणे होणं गरजेचं असतं. ते आपण सुरू आहे. डीपीआर पण आलेलं आहे. कुठच्या नदीत सिवेज इनग्रेस म्हणजे गटाराचं पाणी कुठून थांबवता येईल, केमिकल इनग्रेस कुठून थांबवता येईल, ह्या 2 गोष्टी जर आपण करू शकलो तर मग कुठून काही प्रदूषण इतर काही स्रोत आहे का. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है.
भारतीय जनता पार्टी के पारदर्शियों के साथ साथ दूसरों का जायजा लेने के बाद पार्थडी फाटा यहां खड़ा किया गया शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इन दो युग पुरुषों का स्मारक बगल में है। दोनों में समानता का सिद्धांत एक ही था। ये कोई स्मारक नहीं बल्कि सभी के लिए प्रेरणा का स्रोत है, पूर्व मुख्यमंत्री एवं विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने दिया। नाशिक महानगरपालिकेचं आणि त्यासोबत राकेश दोंदे आणि भगवान दोंदे या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो की हा पुतळा, हे स्मारक त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या पाठपुराव्यानं आज या ठिकाणी उभं झालं आणि याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी मिळाली, भारतीताईंना मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे मी अत्यंत नशीबवान आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा करण्याची संधी ही मला वारंवार मिळाली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, इंदू मिलवर महामानवाचं स्मारक व्हावं, वर्षानुवर्ष संघर्ष सुरू होता। ज्या महामानवाने आम्हाला संविधान दिलं, जिण्याचा अधिकार दिला, देशाला दिशा दिली, एक बलशाली भारत तयार केला, त्या महामानवाच्या स्मारकाकरता इंदू मिलची जागा मिळावी म्हणून सातत्याने संघर्ष सुरू होता। पण ज्यांनी आम्हाला सर्वस्व दिलं त्या महामानवाच्या स्मारकाकरता सुईच्या टोका एवढी जमीन देखील तत्कालीन सरकार देत नव्हतं। ही दुरावस्था आपण सगळ्यांनी अनुभवली। सगळे नेते जेलमध्ये गेले पण 1 इंच जमिनीचा तुकडा मिळाला नाही। पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे गेलो। त्या ठिकाणी आमचे आठवले साहेब माझ्या सोबत होते आणि मी त्यांना विनंती केली, साहेब इंदू मिलची जागा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली पाहिजे। अनेक दिवसांचा संघर्ष आहे। त्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, तात्काळ मंत्र्याला बोलवा। मंत्र्यांना पाचारण झालं। मंत्र्यांना त्यांनी सांगितलं 3 दिवसामध्ये ही जमीन महाराष्ट्र सरकारला डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाकरता तुम्ही हँडओव्हर करा। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, 3ऱ्या दिवशी 2300 कोटी रुपयाची जमीन, 2300 कोटी रुपयाची जमीन, इंदू मिलची जमीन एकही पैसा न घेता भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार करण्याकरता दिली। तात्काळ त्याला 600 कोटी रुपये स्मारकाकरता मी दिले। त्याचं टेंडर काढलं। त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आणि जेवढे आंबेडकरी चळवळीतील नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना एकत्रित करून इंदू मिलच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। आज त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की ज्यावेळी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करू, त्याच वेळी एक भव्य स्मारक इंदू मिलचं देखील आपल्याला पाहता येईल। आणि स्मारकाची रचना आम्ही अशी केली आहे की मुंबईमध्ये जो प्रवेश करेल त्या प्रत्येकाला बाबासाहेबांचं दर्शन घेऊनच मुंबईमध्ये प्रवेश मिळेल, अशा प्रकारची त्या ठिकाणी स्मारकाची रचना आपण केली। आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षा भूमीवर त्या ठिकाणी देखील सगळ्या सोयी व्हाव्या म्हणून मला आठवतं ज्या काळामध्ये पहिल्यांदा नागपूर नगरीचा महापौर झालो त्यावेळी पहिल्यांदा माननीय गडकरी साहेब पालकमंत्री होते, मी महापौर होतो। त्या दीक्षा भूमीवर वेगवेगळ्या सोयी करण्याचं काम आम्ही केलं
आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 कोटी रुपयाचा निधी दीक्षाभूमीला दिला. आज त्या ठिकाणी जे काम सगळं चाललेलं आहे ते सगळं काम त्या 100 कोटीच्या निधीतनं चाललंय. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरामध्ये लंडनमध्ये राहून शिक्षण घेतलं आणि ज्या ठिकाणी ज्ञान संपादित केलं ते संपूर्ण घर जे आहे हे घर त्या ठिकाणी लिलावात निघालं होतं. हे जे काही या ठिकाणी घर होतं तिथल्या काउन्सिलने ते लिलावात काढलं होतं. मागच्या सरकारला, आमच्या आधीच्या सरकारला त्यांनी विचारलं आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीतील तमाम विश्वातील लोकांनी विनंती केली की बाबासाहेबांचं घर लिलावात निघू देऊ नका. जो लिलावात घेईल तो ते घर पाडणार आहे आणि तिथे बंगला बांधणार आहे. हे घर स्मारकात परिवर्तित झालं पाहिजे. 2 वर्ष लंडन मध्ये राहणारे बाबासाहेबांचे अनुयायी सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करत होते, पण 1 नवा पैसा सरकारनं दिला नाही. मात्र आम्ही हा निर्णय केला. जसं माझ्या लक्षात आलं की शेवटचा लिलाव आहे, मी त्या ठिकाणी भारतीय दूतावासाची मोदीजींच्या माध्यमातून संपर्क केला आणि भारतीय दूतावासाला सांगितलं महाराष्ट्र सरकार हे घर घेईल, तुम्ही त्या ठिकाणी निगोसिएशन करा आणि जी किंमत असेल ती किंमत आमचं सरकार देईल, पण बाबासाहेबांच्या घराचा लिलाव आम्ही होऊ देणार नाही. आणि त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांचं घर आम्ही विकत घेतलं. माझे सहकारी राजकुमार बडोले यांना मी पाठवलं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते घर आपण विकत घेतलं आणि त्या ठिकाणी आपण स्मारक तयार केलं. आज लोक लंडन मध्ये जातात तर बाबासाहेब कोणत्या घरात राहत होते ते पाहण्याकरता जातात. पण एवढंच नाही तर ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्रबंध लिहिला, शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली बाबासाहेबांच्या नावाने एक चेअर या ठिकाणी सुरू करा. त्यावेळी त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे एक रेव्हियर्ड फेलो होते. आजही त्यांचा इतका सन्मान आहे की त्या काळामध्ये त्यांनी या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जे लिखाण केलेलं आहे, आजही एखादी अडचण आली तर ते लिखाण आम्ही रेफर करतो. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता होती. ही खऱ्या अर्थानं त्यांनी या देशाला दिलेली देणगी होती. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके अखबार मुकनायक के वर्धापन दिन के अवसर पर प्रशांत चूहेकर के कृति फाउंडेशन की ओर से विविध संवाददाता तथा अन्य सामाजिक कार्यकर्ता को कलबा जेल के अधिकारी चंद्रमणि इंदुरकर, शिवाजी विद्यापीठ के डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, डॉक्टर कौस्तुभ वाईकर, पूर्व महापौर नीलोफर आर्जेकर, इनके हाथों आदर्श मुकनायक पुरस्कार से सम्मानित किया गया. फाउंडेशन कोल्हापुर की तरफ से आज यहाँ दैनिक मुकनायक के वर्धापन दिन के निमित्त आज यहाँ सब उपस्थित हुए हैं. मुकनायक ने जो काम किया उस समय में वो आज भी उसकी प्रसाद या उसकी जो महत्व है वो आज कायम है. उस मुकनायक को फिर से याद करने की ज़रूरत है और वैसा चलने की ज़रूरत है. यही मैं आज यहाँ कृति फाउंडेशन ने यहाँ सबको बताया है. और जो आज यहाँ जिन लोगों का स्वागत किया है, जिन लोगों को सम्मान किया है, ऐसे पत्रकारों को भी शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उनके मुकनायक जो मुखपत्र था उसका वर्धापन दिन के संबंध में जिन पत्रकार बंधुओं का सम्मान हुआ है वो प्रेरणादायी है. और डॉक्टर होने के नाते उनको मैं शुभकामनाएं और उनके करियर को मैं शुभकामनाएं देता हूँ. हजारों साल उनके पास अपना विचार रखने के लिए या कोई अपनी बात रखने के लिए माध्यम नहीं था,
तो 1920 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मूक नायक शुरू किया और उसके लिए कोल्हापुर के राजर्षि शाहू जी महाराज ने बहुत अच्छी तरह से सपोर्ट किया था। आज हम देखते हैं कि मूक नायक बहिष्कृत भारत। विश्व रत्न बाबा साहेब अम्बेडकर की पत्रकारिता सभी लोगों को मालूम होने के कारण ये पत्रकारिता मूक नायक जो पत्रकारिता है तो सभी लोगों को आदर्श लगने के लिए हम कीर्ति फाउंडेशन के द्वारा 4 साल ये कार्यक्रम का आयोजन करते हैं और ये कार्यक्रम से पत्रकार और सामाजिक कार्यकर्ता होते हैं उनका सत्कार करते हैं। फाउंडेशन कोल्हापुर की तरफ से हमें आदर्श नायक पुरस्कार दिया गया है। मैं संजीव चिकोटेकर स्टेट ट्रांसपोर्ट में गेले 32 ईयर से काम कर रहा हूँ और गेली 25 वर्ष हमारे संगठन के माध्यम से जो कर्मचारियों पर जो प्रशासकीय अत्याचार आने होते हैं उसके खिलाफ आवाज़ उठाने के लिए हमने जो काम किया है उस काम की दखल लेके आदरणीय प्रशांत शेखर जी ने हमारे इस पुरस्कार के लिए निवड की। वसई विरार शहर जिलाध्यक्ष युवा कांग्रेस ने वसई कांग्रेस भवन पारनाका वसई में युवा कांग्रेस के मतों के सत्यापन के संबंध में बैठक की। वसई जिला पालघर भारतीय युवा कांग्रेस के जोनल रीजनल ऑफिसर मुकुल गुप्ता की उपस्थिति में डिजिटल सदस्य अभियान के तहत 12 नवंबर से 13 दिसंबर 2021 तक युवा कांग्रेस के 19 लाख से अधिक युवा सदस्य बने। मैं मुकुल गुप्ता जैडारो युवा कांग्रेस थाना हूँ। जैसा कि आपको पहले भी मालूम है कि युवा कांग्रेस का एक सदस्यता अभियान महाराष्ट्र में पिछले 2 महीने से चला हुआ है, जो कि 12 नवंबर से लेकर 13 दिसंबर तक एक सदस्यता अभियान और एक चुनाव की जो हमारा तारीखें थी वो दी गई थी, जिसमें कि सफलतापूर्वक 19 लाख के लगभग हमने पूरे महाराष्ट्र में सदस्यता की है, जो कि एक रिकॉर्ड है पूरे भारतवर्ष में कि किसी भी पार्टी ने इतनी ज़्यादा सदस्यता अभियान एक स्टेट में नहीं किया है। और इसके लिए मैं सभी महाराष्ट्र के युवाओं को बधाई देना चाहता हूँ। और इसी चरण में जो है हमारे सदस्यता अभियान के आखिरी चरण में हम स्क्रूटनी के दौर में है, जिसमें जो भी त्रुटियाँ पालन करते हुए हमारे युवाओं से रह गई हैं पालन में, जैसे ID का रिजेक्ट होना या फोटो का रिजेक्ट होना, उसके लिए हम एक और मौका उनको दे रहे हैं, जो कि 20 तारीख से लेकर 26 फरवरी तक आपको दिया जाएगा, जिसमें आप जो भी गलतियाँ हुई हैं पालन में वो ठीक कर सकते हैं। मोटे तौर पे यूथ कांग्रेस को वसई विरार में कोने कोने तक जो हम लोगों ने फैलाया है, पिछले 1 महीने में जो मेंबरशिप हमने की है, एक रिकॉर्ड मेंबरशिप वसई विरार में हुई है इस बार यूथ कांग्रेस की। और ओवरऑल महाराष्ट्र पूरे देश में 19 लाख यूथ कांग्रेस की मेंबरशिप सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र में मुमकिन है। इस विषय में वसई विरार के यूथ कांग्रेस में जो लोग जुड़े हैं उन लोगों ने दिखा दिया है कि उनका विश्वास अभी भी कांग्रेस में बरकरार है। और इस बार जो सोच राहुल गांधी जी ने यूथ कांग्रेस में लाई थी, एक इलेक्शन के माध्यम से लोगों को जुड़े, अपना एक पद हासिल करे, फिर काम करे, ये जो प्रक्रिया ये सिर्फ और सिर्फ कांग्रेस में है, ये बाकी पार्टियों में ये प्रक्रिया नहीं थी। और इस बार जो यूथ कांग्रेस में मेंबरशिप के ज़रिए जो लोग आएंगे, इलेक्शन के समय जो लोगों ने मेंबरशिप की, कैंडिडेट्स हुए, अब इसको हम एक साइड में रखते हुए सारे लोग यूथ कांग्रेस के जितने हमारे कैंडिडेट्स थे, मैं, मेरे साथी रोहित परेल, शाहनवाज खान, निखिलेश उपाध्याय और अन्य साथी जो थे, बाकी के जो एक्स यूथ कांग्रेस मेंबर हो गए, वो आने वाले समय में वसई विरार में पुरजोर एकदम ताकत के साथ यहाँ उतरेंगे और कांग्रेस को फिर यहाँ जिंदा करके कम से कम वसई विरार महानगर पालिका सीट में, वसई विरार महानगर पालिका में हमारे सबसे ज़्यादा नगर सेवक इस बार होने जा रहे हैं। ये मैं आपको आश्वासन यहाँ से दे रहा हूँ। गुप्ता जी हमारे साथ है, जो इंडियन यूथ कांग्रेस के जोनल रिटर्निंग ऑफिसर है थाने रीजन के। और महाराष्ट्र में जो यूथ कांग्रेस का इलेक्शन जो हुआ था वो 13 नवंबर से 12 दिसंबर तक हुआ था, जिसमें करीबन 19 लाख युवाओं ने मतदान किया था। वसई के सब पदाधिकारी जो वसई में यूथ कांग्रेस के तरफ से जो काम करना चाहते हैं मेरे आजू बाजू में, जिसमें रॉयस है, संजय है और सुनील है, जो भी पदाधिकारी है, इनका रिजल्ट जल्दी डिक्लेयर होने वाला है।
गुप्ता जी ने आज हमें संदेशा लाया है कि 26 तारीख तक जो भी वोट क्वेश्चनेबल है या कुछ उसमें त्रुटियां रह गई है वो करेक्शन करने के लिए 26 फरवरी तक टाइम दिया गया है। उसके बाद में उसका काउंटिंग होके हमारी नई कार्यकारिणी डिक्लेयर हो जाएगी 5 मार्च को। हमारे लिए इम्पोर्टेंट है क्योंकि अभी सदस्यता अभियान, डिजिटल सदस्यता अभियान चालू है, जिसमें युवकों का बहुत बड़ा रोल है। तो ये कार्यकारिणी जाहिर होने के बाद जो मार्च 31 तक पेरेंट कांग्रेस की तरफ से जो डिजिटल सदस्यता अभियान है, जो बीजेपी का झूठा प्रचार के अगेंस्ट बहुत बड़ा रोल करने वाली है, उसमें युवा अच्छे जुड़ सकते हैं। इसके लिए हम राह देखते हैं 6 मार्च की हमारी कार्यकारिणी जल्दी से जल्दी होवे और वसई विरार में जो भी ये सदस्यता, डिजिटल सदस्यता अभियान है, उसमें सब युवक काम पे लगे। आने वाले समय में सब युवकों को जिन्होंने ये चुनाव लड़ा है उनके लिए मैं शुभकामनाएं देता हूं और आने वाले समय में वसई विरार में काम करने के लिए उनको शुभकामनाएं देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कांग्रेस। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।